अरे अरे तिकडं काय मरतोस हो, इकडे येऊन चारा. इकडे काय रान मेलाय. तो गावकऱ्यांनो काम होता एक झाला तुझा आता काय काम. हो मी नवीन ना पाडा आणलाय, त्याला ना उजू करायचा आहे, शेतात नांदवायचा आहे. झालाच हो तुझा. अरे आता माझ्यात पहिल्यासारखी ताकद उरली नाही आहे रे. माझी हाडा गेली मसना. पण आता गावात तुम्हीच एक माहितगार उरलं व. अरे तुमच्या बापसाची पिढी तेव्हा मुंबईत गेली आणि आता तुम्हाला शेता करायची तेव्हा शिकवणारा कोण नाही. म्हणून मी आता तुम्हाला शोधत आलोय ना. माझ काही ती माहिती सांगा. आता काय सांगतो ता नीट ऐक. बैल उजू करायचो म्हटलो तर दोघ जण ताट गडी तरी हवं. म्हणजे बैलाचा जोकाट धराय तरी एक जण हवं, बैला हरवाय. आणि तू पार्टनर ओमनी धराय. आणि दुसरा बैल त्याच्या दावणीस बांधशील ना, तो ताट हवं, त्याची ताकद जोखणार हवं. नाहीतर त्यास काहीतरी फरफटावीत नेल. आणि ढाशी असलेल्या मलीत बैलात उजू कराय नेऊ नको. नांगर बिगर झो मोडशीव, समजला. गेल्या वर्षी नांगर भरणारो मेलोय. अजून याक रांगा असलेल्या मलियत पण बैल उजू कराय नेऊ नको. रांगेवर उडिया घातला नाही तर तू पण मोडशील आणि बैल पण मोडती. बैल उजू करताना नाटका करील, बसल किती, हगल किती, काय करील तो करील. तू काय करायचा, याक मोठा निवगड घ्यायचा. बैल बसलो रे बसलो की त्याच्या बोच्यास खोमचायचा, पण बैलास बसाय द्यायचो नाही. असा एक इरड तरी घालव, तेव्हा बैल उजू होय. जल्ला बैल उजू करायचं म्हणजे काय खायचं काम वाटत नाही आहे. पण बघूया, प्रयत्न करतो. चला येतो. हो रे हो 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 रे.